नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या सेशनमध्ये आपण जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे 11th स्टँडर्ड मधला त्याच्या काही अगदी बेसिक कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत आणि त्यासोबतच जे काही ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, सीईटी एक्झामिनेशन मध्ये विचारणारे तेही आपण काही क्वेश्चन सॅम्पल क्वेश्चन्स या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो काही सीईटीचा पॅटर्न दिलेला आहे त्यामध्ये 11th मधले काही मोजके टॉपिक्स असतात आणि त्यापैकीच हा आहे तुमचा ग्रॅव्हिटेशन। आता एक्झॅक्टली ग्रॅव्हिटेशन सब्जेक्ट किंवा हा चॅप्टर स्टार्ट करायच्या आधी काही गोष्टी मला इथं तुम्हाला तुम्ही जे ऑब्झर्व केलेले आहेत ऑलरेडी डेली लाईफमध्ये याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे आणि तिथून मग एक्झॅक्टली आपण ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या आपण स्टार्ट करूयात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा बघा डेली लाईफमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अशा ऑब्झर्व करत असाल, जसं तुम्हाला इथं दिसत आहे, जसं की कोकोनट तुम्ही बघितला असेल ट्री, तर ऑलवेज कोकोनट जे आहे ट्री पासून ग्राउंडवर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच मोशन मध्ये असतं, बरोबर आहे। आणखी सेकंड एक्झाम्पल काय असेल, रेन ड्रॉप्स असतात। रेन ड्रॉप्स क्लाउड पासून काय होतात, तुमचे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्येच तुमचे मोशन करतात, बरोबर। असे कुठलेही ऑब्जेक्ट्स घ्या तुम्ही, अगदी फेमस एक्झाम्पल तुम्ही जे लहानपणापासून ऐकत आलेला आहात, ग्रॅव्हिटेशन हा शब्द ऐकल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेहमी एक स्टोरी आठवत असेल, सफरचंदाचं झाड आणि त्याच्या खाली बसलेले आपले न्यूटन साहेब, बरोबर आहे। सो हे जे काय सगळे एक्झाम्पल्स आहेत त्या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये सगळे जे काय ऑब्जेक्ट्स आहेत, ऑल ऑब्जेक्ट्स आर फॉलिंग टुवर्ड्स द ग्राउंड, बरोबर आहे। नेहमी कुठे येत आहेत, तुमचे ग्राउंडवरच येत आहेत। असं का होत आहे, याच्या मागे जे रिस्पॉन्सिबल पॅरामीटर आहे, तर पॅरामीटर ऑर द टेक्निकल टर्म बिहाइंड दिस इज युअर ग्रॅव्हिटेशन। या सगळ्याचं एक रिझन आहे आणि ते रिझन काय आहे, तुमचं ग्रॅव्हिटेशन। आता एक्झॅक्टली ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करायच्या आधी किंवा विद्यार्थी मित्रांनो, जे ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशन म्हणजे फक्त ऍपल ट्री आहे का, नाही। तिथं बसल्या बसल्या शोध लागलेला आहे का, नाही। त्याच्या मागे खूप सारी मेहनत आहे, खूप साऱ्या सायंटिस्टचं त्यामागे कॉन्ट्रीब्युशन आहे। मग आपल्याला फक्त हेच माहित असतं की सफरचंदाचं झाड एवढंच आपल्याला आठवतं, बट तसं नाही आहे। त्याच्या मागे खूप मोठी हिस्ट्री आहे, खूप साऱ्या वर्षांचं त्यामागे अनालिसिस आहे, तुमचं रिसर्च आहे आणि त्यानंतर मग ही थिअरी आलेली आहे। मग एक थोडक्यात आपण ही जी काही हिस्ट्री आहे समजून घ्या। यामध्ये फर्स्ट सायंटिस्ट जे आहेत ते आहेत गॅलिलिओ। याबद्दल मी थोडंसं तुम्हाला यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे थोडक्यात मी सांगतो आणि हे सगळे जे काही थिअरीज आहेत या थिअरीज सगळ्या तुमच्या कनेक्टेड आहेत ग्रॅव्हिटेशनला। सगळ्या कशाला कनेक्टेड आहेत, तुमच्या ग्रॅव्हिटेशनला। आता यामध्ये फर्स्ट थिअरी जी सांगायची, जी गॅलिलिओ यांनी सांगण्यात आलेली होती, तर यांनी अगदी सिंपल यामध्ये टेक्निक सांगितलं, सिंपल एक त्यांनी एक आपला थिअरी जी आहे थिअरी इंट्रोड्यूस केली। तर त्यांनी काय सांगितलं की कुठलाही ऑब्जेक्ट घ्या तुम्ही, सपोज या ठिकाणी असा एक ऑब्जेक्ट आहे, हा असा एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, आणि इकडे दुसरा आणखी एक ऑब्जेक्ट आहे, दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत, मटेरियल वेगळं आहे, सपोज मासेस वेगवेगळे आहेत, तुम्ही एका हाईट वरून, हाईट मात्र दोघांची काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे। सेम हाईट वरून तुम्ही काय करत आहात, त्याला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये खाली सोडत आहात। तर जिथं ग्राउंड आहे या ग्राउंडवर हे सेम ऍक्सेलरेशन काय असणार आहे या दोन्हीही मोशन मध्ये, म्हणजे हा सपोज बॉल ए आहे असं आपण ऍझ्युम करू आणि हा बॉल बी आहे असं ऍझ्युम करू। सो दोन्ही सुद्धा जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, बोथ ऑब्जेक्ट्स आर मुव्हिंग टुवर्ड्स द ग्राउंड विथ द सेम ऍक्सेलरेशन। दोघांचे ऍक्सेलरेशन काय असणार आहे, सेम ऍक्सेलरेशन, अँड बोथ ऑब्जेक्ट्स विल रीच द ग्राउंड इन द सेम टाइम, बरोबर आहे। सो ही जी थिअरी आहे कोणी सांगितलेली आहे, गॅलिलिओ। मग या थिअरी मधून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की ऑब्जेक्ट जे आहेत ते ऑब्जेक्ट्स काय होतात, टुवर्ड्स द ग्राउंड मोशन मध्ये आहेत, फॉलिंग करत आहेत तुमच्या ग्राउंडवर। हे तर पहिल्यांदा आपल्याला या पहिल्या थिअरी मधून लक्षात आलं। आता त्याचं रिझन काय आहे, असंच का होत आहे, हे कशामुळे झालं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढे आपल्याला समजल्या। पण पहिल्यांदा आपल्याला या गोष्टी कुणी सांगितल्या, गॅलिलिओ यांनी सांगितल्या। यांचं आणखी वेगवेगळ्या आपल्या फिजिक्समध्ये वेगवेगळ्या टर्मशी रिलेटेड आणखी रिसर्च वर्क आहे, पण त्यामध्ये एक महत्वाचं हे आहे, ठीक आहे। हे झालं फर्स्ट। आता सेकंड जे आहे, आपले इंडियन जे आपले सायंटिस्ट आपण म्हणतो जे आर्यभट्ट, यांनी सुद्धा या ग्रॅव्हिटेशनशीच रिलेटेड एक थिअरी जी आहे इंट्रोड्यूस केली। यामध्ये काय होतं की त्यांनी काय सांगितलं की सपोज इथं सन आहे तुमचा, ठीक आहे, या अराउंड दिस सन अर्थ इज इन अ सर्क्युलर मोशन। हे यांनी सुरुवातीला जे आहे सुरुवातीला सांगितलं की अर्थ जे आहे हे स्वतःभोवती तर फिरत आहे, ऑल्सो इट रोटेट्स अराउंड द सन इन अ सर्क्युलर मोशन, त्यांनी सांगितलं, ठीक आहे। त्यानंतर या अर्थच्या पण भोवती आणखी एक आहे आपला मून, आपल्याला माहित आहे, ठीक आहे। हा मून सुद्धा जो आहे, हा मून सुद्धा काय होत आहे, सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हलिंग करत आहे, समजते। सो ही थिअरी कोणी सांगितली, अरे बेटा ह्याच्या मागचं सुद्धा जे रिझन आहे तर ते रिझन काय आहे, परत ग्रॅव्हिटेशन।
तेही पुढे आपण बघणारच आहोत. बट त्यांनी ही थिअरी सांगितली, प्लॅनेटचं जे मोशन आहे, जे सर्क्युलर मोशन आहे, हे त्यांनी सांगितलं. बट तुम्हालाही माहित असेल की एक्झॅक्टली हे सर्क्युलर मोशन नसतं, बरोबर आहे. जो ऍक्च्युअल जो काय ट्रेस केलेला जो काय पाथ आहे हा एक्झॅक्टली सर्कल नसून तो दुसरा कुठला तर शेप तयार होतो. दॅट थिअरी इज इंट्रोड्युस्ड बाय द केपलर. केपलर यांनी ही थिअरी आणली आणि त्यांनी कशाचा यूज केला, टायको ब्रे यांनी काय केलं होतं, काही ऑलरेडी स्टडी केलेला होता प्लॅनेटरी मोशनचा, आणि त्यामध्येच यांनी काय केलं, आपले जे काय लॉज आहेत हे लॉज काय केले, तयार केले. 3 लॉज आहेत आणि तिथूनच आपल्या या चॅप्टरची जी सुरुवात आहे ती तिथूनच होणार आहे. चॅप्टरची जी सुरुवात आहे तिथूनच होणार आहे, केपलरच्या 3 लॉज पासून. हे थोडक्यात मी तुम्हाला हिस्ट्री सांगितली. यांचं काम काय, मग प्लॅनेटरी मोशनशी रिलेटेड त्यांनी लॉज दिलेले आहेत त्या दोघांनी मिळून, ठीक आहे. आणि ह्या सगळ्याचं जे काय रिझन आहे, जे काय आपण आता डिस्कस केलं, ह्या सगळ्याचं जे रिझन आहे, कॉज आहे, सगळं का हे सगळं कशामुळे झालं, याचं जे रिझन आहे, हे रिझन कोणी सांगितलेलं आहे, हे तुम्हाला इसाक न्यूटन यांनी सांगितलेलं आहे, विच इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. जसे 3 लॉज आहेत आपल्या मोशनचे, ठीक आहे, मेकॅनिक्स मध्ये जे आपण स्टडी करतो. फर्स्ट लॉ इज रिलेटेड टू द डेफिनेशन ऑफ द फोर्स. ओके, पहिल्या लॉ मधून आपल्याला डेफिनेशन समजते फोर्सची रिलेटेड, दॅट इज every object is a continuous in a state of a rest or a state of a uniform motion until the external agency is acting on that object, and that external agency is called as the force. So the definition of the force is given by the first law of Newton, right? In a second law we know that the formula for the force, आपल्याला काय माहिती आहे की जो फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ऍक्सिलरेशन, हे कुठून समजलं आपल्याला, न्यूटनच्या सेकंड लॉ मधून समजलं, ठीक आहे. विच इज काय लॉ होता, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, आणि त्यावरून आपण F इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सिलरेशन, हा जो काय फॉर्म्युला आहे, दिस फॉर्म्युला इज गिवन बाय द सेकंड लॉ. आणि थर्ड लॉ माहिती आहे आपल्याला, ऍक्शन आणि रिॲक्शन. एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. 3 लॉ तर आहेत, बट हे सोडून आणखी महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन जे न्यूटन यांनी दिलं मेकॅनिक्स मध्ये किंवा फिजिकल सायन्स मध्ये, म्हणजेच फिजिक्स मध्ये, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल लॉ, आणि तोच आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. सो ही झाली तुमची एक थोडक्यात हिस्ट्री. मग आता हे जे काही ग्रॅव्हिटेशन आपण म्हणत आहोत, किंवा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, याचे बेसिक जे ॲझम्पशन्स आहेत किंवा बेसिक जे टर्म्स आहेत हे आपण बघूयात, आणि मग केपलरचे जे लॉ आहेत ते केपलरचे लॉ आपण बघूयात. तर यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला जो पॉइंट येतो तुमच्या, आता फोर्स आपण पाहिलं, फोर्सची डेफिनेशन पाहिली, इट इज द एक्सटर्नल एजन्सी विच रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ अ रेस्ट और स्टेट ऑफ अ युनिफॉर्म मोशन. Such types of external agency is called as the force. There are various types of forces are there. Conservative forces, non-conservative forces असतात, बरोबर आहे. कॉन्टॅक्ट फोर्सेस, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस, अशातलाच एक टाइप आहे तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आता याबद्दलच्या काही टर्म्स. फर्स्ट काय आहे बघा, एव्हरी मॅसिव्ह ऑब्जेक्ट, कुठलाही मॅसिव्ह ऑब्जेक्ट ज्याचं खूप जास्त मास आहे असा ऑब्जेक्ट जो असणार आहे इन द युनिव्हर्स, कुठल्या युनिव्हर्स मधला असा कुठलाही घ्या, एक्सपिरियन्सेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो अशा ठिकाणी कुठलाही जर ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट काय होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला एक्सपिरियन्स करणारच आहे. दिस इज द फर्स्ट टर्म और फर्स्ट स्टेटमेंट रिलेटेड टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड बघा काय असणार आहे, सेकंड द स्टेटमेंट जो आहे, आता या फोर्सचे 2 नेचर असतात. 2 नेचर काय असतात, एक तर काय होऊ शकतं, सपोज देअर आर 2 फोर्सेस, देन फर्स्ट वन व्हेरी बेसिक काय असू शकतो, हा फोर्स कुठला असू शकतो, अट्रॅक्टिव्ह टाईपचा असतो, बरोबर. अट्रॅक्टिव्ह टाईपचा एक फोर्स असू शकतो. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये स्टडी करतो की अपोजिट चार्जेस असतील तर अपोजिट चार्जेस मध्ये ऑलवेज देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. सो एक तर काय असू शकतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स. सेकंड टाइप ऑफ द फोर्स इज अ रिपल्सिव्ह फोर्स. सेकंड काय असू शकतो तुमचा, रिपल्सिव्ह फोर्स असू शकतो. जर सेम चार्जेस असतील, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, देन इट इज कॉल्ड एज द रिपल्सिव्ह फोर्स, बरोबर. आता हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याचं नेचर ऑलवेज काय असणार आहे, याचं ऑलवेज नेचर जे असणार आहे ते कसं असणार आहे, अट्रॅक्टिव्ह असणार आहे. काय असणार आहे, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शनच ऑलवेज असणार आहे, बरोबर आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असणार आहे, आणि हा इन्फायनाइट रेंज मध्ये ऍक्ट होऊ शकतो. खूप जास्त डिस्टन्सवर सुद्धा या आपण याची थिअरी जी आहे ही थिअरी कन्सिडर करू शकतो. थर्ड काय आहे, इट डज नॉट डिपेंड अपॉन इंटरवेनिंग मीडियम. ठीक आहे, आता सपोज इथं एक फोर्स तुमचा ऍक्ट होत आहे, ठीक आहे, इथलं मीडियम वेगळं आहे काहीतरी, इथं जे काय मीडियम आहे, गॅसेस आहे ते वेगळे आहेत सपोज, आणि इथं जे आहे, इथं जो फोर्स ऍक्ट होत आहे इथलं मीडियम जे आहे हे वेगळं आहे. मीडियम म्हणजे काय, सराउंडिंग मध्ये जिथं हे फोर्स ऍक्ट होणार आहे तो.
सो हे मीडियम जरी वेगवेगळा असेल तरी या मीडियमवर हा फोर्स ऑफ जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ऍक्ट होणार नाही. ठीक आहे, या मीडियम हा जो काही फोर्स ऑफ तुमचा ग्रॅव्हिटेशन आहे हा या मीडियमवर डिपेंड असणार नाही. ठीक आहे, सो हे एक आहे थर्ड वन. आणि फोर्थ काय असणार आहे तुमचं, इट इज मच वीकर दॅन अदर फंडामेंटल फोर्स. आता बघा तुम्ही असं म्हणत आहात, तुमच्या एक प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे. ऍक्च्युअली स्टुडंटच्या माइंडमध्ये हा प्रश्न आलाच पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल जेव्हा आपण स्टडी करत असतो त्यावेळेला हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला आलाच पाहिजे की सर मग हे सगळं जे आहे, हे जे काय सगळे ऑब्जेक्ट्स आहेत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही म्हणत आहात बरोबर आहे, मग हे काय डाऊनवर्ड मध्येच का येत आहे ते नेहमी याच डायरेक्शन मध्ये का फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तुमचा किंवा ग्रॅव्हिटेशनल का आहे इथं का. सपोज हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, असे दोन पर्सन्स आहेत, सपोज अगदी जवळ आहेत, मग इथं का फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होत नाही. किंवा मी तो उभारलेला आहे, समोर कॅमेरा आहे, कॅमेरा माझ्याकडे काय अट्रॅक्ट होत नाही किंवा मी कॅमेराकडे काय अट्रॅक्ट होत नाही. बरोबर आहे ना. आत्ताच काय सांगितलं सरांनी तुम्ही म्हणाल आता की सरांनी आत्ताच सांगितले की कुठल्याही युनिव्हर्स मधला ऑब्जेक्ट असेल तर त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे, त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता इथं काय हे अट्रॅक्शन होत नाही, याच्या मागे रिझन असं आहे की हा जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल जो काय फोर्स आहे हा खूप वीक असतो. हा खूप मायनसमध्ये 10⁻⁻⁻ असं काहीतरी मॅग्निट्यूड त्याचं तयार होतं. त्यामुळं इथून जे तुमचे बाकीचे जे फोर्सेस, फ्रिक्शनल फोर्सेस वगैरे जे आहेत किंवा तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शन मधला जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट हे खूप लार्जर आहेत ऍज कम्पेअर्ड टू दिस हॉरिझॉन्टल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट्स वाय हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये हे जे काय अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे हा जास्त त्यामध्ये सिग्निफिकंट असणार नाही. ठीक आहे, कारण हा वीक फोर्स आहे ऍज कम्पेअर्ड टू अदर. फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला आणि इथला ग्रॅव्हिटेशनल हॉरिझॉन्टल फोर्स कन्सिडर केला तर त्या ठिकाणी हा वीक असेल. ठीक आहे, बट जेव्हा आपण आता हे व्हर्टिकल कन्सिडर करतो तर व्हर्टिकल मध्ये काय असेल, एक ऑब्जेक्ट आपण जर सपोज अर्थ कन्सिडर केले आणि दुसरा आपण स्वतः आहे सपोज, तर इथं मात्र जो फोर्स तयार होईल हा मात्र सिग्निफिकंट असेल कारण इथं अर्थचं जे काय मास आहे खूप लार्ज आहे. ठीक आहे, त्यामुळं जरी अल्दो 10⁻⁻ मध्ये काहीतरी पॉवर्स होत्या तरी सुद्धा हे अर्थचं मास खूप जास्त असल्यामुळं इथं मात्र सिग्निफिकंट फोर्स जो आहे हा तुमचा तयार होतो. ठीक आहे, सो हे फोर्थ आहे वीक असतो ऍज कम्पेअर्ड टू फंडामेंटल. तर हे काही बेसिक तुमच्या टर्म्स होत्या रिलेटेड टू द बेसिक स्टेटमेंट्स होत्या रिलेटेड टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ऍक्च्युअली आपल्या सिलेबस मधला जो पहिला पॉइंट आहे हा आपण सुरुवात करूयात. दॅट इज केपलर्स लॉ. जे आता हिस्ट्री सांगितली मी तुम्हाला की केपलर्स यांनी प्लॅनेटरी मोशनचे काही लॉज दिले. ठीक आहे, तिथून आपला हा जो काय पॉइंट आहे हा पॉइंट स्टार्ट होतो. 3 लॉज आहेत बेसिक. आता पहिला जो लॉ आहे त्यामधला फर्स्ट लॉ काय आहे बघा, पहिला आहे लॉ ऑफ ऑर्बिट. फर्स्ट कुठला आहे तुमचा, लॉ ऑफ ऑर्बिट. आता जे सांगितलं मगाशी की आर्यभट्ट यांनी सांगितलं होतं की सर्क्युलर मोशन होतं, तर ते तसं नसून यांनी ऑब्झर्वेशन केले आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की जे प्लॅनेट्स आहेत हे अराउंड द सन सर्क्युलर मोशन मध्ये नसून इलिप्टिकल शेप मध्ये आहेत. आता हे इलिप्स म्हणजे काय, तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलेलं असाल इलिप्स म्हणजे काय असतं. तर फॉर एक्झाम्पल ही डायग्राम तुम्हाला इथे दिसत आहे, यामध्ये इलिप्स, हे इलिप्सच का म्हणायचं याला, तर दोन असे फिक्स्ड पॉइंट घ्यायचे. सपोज यस आणि यस डॅश असं म्हटलं मी. ठीक आहे, यस आणि यस डॅश असे दोन एक फिक्स्ड पॉइंट्स मी घेतले. या दोन फिक्स्ड पॉइंट वरून या मोशन जे काय तुम्हाला हे लोकस दिसत आहे यामधला कुठलाही पॉइंट घ्या. सपोज हा पॉइंट घेतला मी, हे ए डिस्टन्स म्हटलं सपोज आणि हे बी डिस्टन्स म्हटलं, मी केलं ए प्लस बी. ठीक आहे, त्यानंतर दुसरा कुठलाही पॉइंट घ्या. सपोज मी हा पॉइंट घेतला. ठीक आहे, याला म्हटलं मी डिस्टन्सला या सी डिस्टन्स म्हटलं आणि ह्याला मी डी म्हटलं. सो सी प्लस डी असेल सपोज. हा एक पॉइंट असेल सपोज ए पॉइंट. सो या यस पासून मी सपोज ए पर्यंत याला मी ई म्हटलं सपोज आणि या यस डॅश पासून एफ म्हटलं. सो हे जे काय डिस्टन्सेसचे ऍडिशन आहे, कुठल्या डिस्टन्स घ्यायचे आहेत मला, जे काय प्लॅनेट आहे किंवा जो इलिप्स वरचा एक पॉइंट आहे त्या पॉइंटचं दोन जे फिक्स्ड पॉइंट आहेत तिथपर्यंत जे डिस्टन्सेस आहेत त्या दोन डिस्टन्सची जर मी ऍडिशन केली तर ही ऍडिशन कॉन्स्टंट राहते. कधी, जर हा इलिप्स असेल तर, हा तुमचा इलिप्स असेल तर. ठीक आहे, मग आता ही सगळी झाली इलिप्स बद्दलची इन्फॉर्मेशन. ही सगळी झाली तुमच्या इलिप्स बद्दलची इन्फॉर्मेशन. आता यामध्ये दोन पॉइंट्स घेतलेले आहेत आपण, यस आणि यस डॅश. सपोज इथं हा सन आहे, या दोन, यालाच फोकाय असं म्हणतो आपण, फोकल पॉइंट किंवा फोकाय असं म्हणतो. सो एक जो आहे पॉइंट तो तुमचा सनची पोझिशन आहे सपोज, आणि त्याच्या भोवती हा प्लॅनेट जो आहे हा प्लॅनेट मोशन मध्ये आहे. आता ह्या इलिप्स मध्ये दोन ऍक्सिस मिळतील आपल्याला. जी लार्जर ऍक्सिस दिसत आहे, ही जी काय लार्जर ऍक्सिस दिसत आहे
यालाच म्हणतो आपण मेजर ऍक्सिस. ही काय तयार झाली तुमची? मेजर ऍक्सिस तयार झाली, बरोबर आहे. आणि ही जी ऍक्सिस आहे, ही ऍक्सिस काय तयार झालेली आहे तुमची? मायनर ऍक्सिस तयार झालेली आहे. ही काय तयार झालेली आहे? मायनर ऍक्सिस तयार झालेली आहे, जी शॉर्टर आहे. मग हे ओरिएंटेशन बदललं, असं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लक्षात ठेवू नका. ओरिएंटेशन बदललं तर परत हे चेंज होऊ शकतो. सो हे लार्जर आणि स्मॉलर असं लक्षात ठेवा. लार्जर जी ऍक्सिस आहे त्याला मेजर म्हणतो आपण, आणि जी स्मॉलर आहे त्याला मायनर असं म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आता तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात येईल की एक पॉइंट जो आहे, आता या यस पासून, सन पासून ह्या प्लॅनेटची पोझिशन, अशी पोझिशन सांगायची आहे मला की जी सगळ्यात क्लोजेस्ट आहे. बघा डायग्रामला नीट ऑब्झर्व करा आणि मला सांगण्याचा ट्राय करा की अशी पोझिशन सांगायची आहे जी पोझिशन सन पासून, प्लॅनेटची पोझिशन, प्लॅनेट कुठे कुठे असू शकतो? ए ला असू शकतो, एम ला असू शकतो, पी ला असू शकतो, एन नंबर ऑफ पोझिशनला असू शकतो. यापैकी एक पोझिशन अशी सांगायची आहे की जी पोझिशन काय आहे तुमच्या या सन पासून कशा आहे? क्लोज आहे. सन पासून कशा आहे तुमची? क्लोज आहे. आणि एक पोझिशन अशी सांगायची जी खूप दूर आहे, फारदेस्ट पॉइंट आहे. ठीक आहे. तर लगेच लक्षात येईल, हा जो पी पॉइंट आहे, हा पी पॉइंट काय दिसत आहे मला? क्लोज दिसत आहे. हा क्लोजेस्ट पॉइंट दिसत आहे. आणि हा मात्र काय तुमचा खूप दूरवर आहे. कुठला पॉइंट? ए पॉइंट. असे दोन पॉइंट्स मिळतात. तर या दोन पॉइंटची नावं लक्षात ठेवा. जो तुमचा सगळ्यात क्लोज पॉइंट आहे, ठीक आहे, जो सगळ्यात क्लोजेस्ट पॉइंट बघा इथं दिलेला आहे, पी इज द क्लोजेस्ट पॉइंट. हा पी काय झालेला आहे तुमचा? या यस पासून सगळ्यात जवळचा पॉइंट झाला. यालाच म्हणतो आपण पेरिहिलॉन या पॉइंटला. आणि एक पॉइंट जो आहे ए पॉइंट, हा मात्र कसा आहे? दूर आहे, फारदेस्ट आहे. यालाच काय म्हणतो आपण? एफिलियॉन. तर ही दोन नावं लक्षात ठेवायची आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये तुम्हाला सिंपल जर थेरॉटिकल क्वेश्चन आला तर ह्या दोन पॉइंट्सवर तुम्हाला सिंपल थेरॉटिकल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आपण बेसिक गोष्टी बघत आहोत. ऍक्च्युअल तुमच्या ऑब्जेक्टिव्ह टाइप जे क्वेश्चन्स तयार होतील ते बऱ्यापैकी मोस्टली पुढचे जे आपण पुढे जाऊन जे फॉर्म्युले बघणार आहोत त्या फॉर्म्युलांवरच तयार होतील. ठीक आहे. पण हे बेसिक जे आहेत या बेसिक गोष्टी. सो पहिल्या लॉ मधून काय समजलं मला? तर पहिल्या ऑल प्लॅनेट्स मूव्ह इन अ इलिप्टिकल ऑर्बिट्स, हे समजलं मला. इलिप्टिकल ऑर्बिट्स अराउंड द सन विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स. हा पहिला लॉ सांगतोय आपल्याला, ज्याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतो. ज्याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ ऑर्बिट असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर सेकंड लॉ बघूयात आता आपण. सेकंड लॉ कडे जाऊयात आपण. सेकंड लॉ बघा काय म्हणले? लॉ ऑफ एरिया. सेकंड जो लॉ आहे इथं मात्र एक डेरिवेशन आहे. तर मग तुम्ही स्टेट बोर्डच्या वेळेला याच्यामध्ये जे काय तुमची एक्झामिनेशन होईल 11ची त्याला तुम्हाला याचं डेरिवेशन विचारलं जाऊ शकतं. बट सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू स्टेटमेंट फक्त महत्वाचे आहे, किंवा याचं थोडक्यात मिनिंग काय आहे, याचे जे काय तुमचे आणखी काही कन्क्लुजन्स निघतात त्या कन्क्लुजन्सवर क्वेश्चन महत्वाचे असतील सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू. जसं की इथं बघा काय दिलेलं आहे आता लॉ ऑफ एरियाज मध्ये, द लाईन दॅट जॉईन्स अ प्लॅनेट अँड द सन sweeps equal areas in a equal intervals of a time. मिनिंग समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जर आपण हे जे काय पोझिशन बघितलं आपण, ठीक आहे, आणि मी आता टायमिंग लावलं. सपोज मी एक टाइम इथं सेट केला या ठिकाणी मी काय केलं? एक टाइम सेट केला. काय टाइम सेट केला मी? सपोज यामध्ये जस्ट अ मिनिट, यामध्ये मी टाइम असा सेट केला की फर्स्ट टाइम T1 इज इक्वल्स टू सपोज 8 AM. त्यावेळेला तुमची जी पोझिशन आहे ती इथं होती. सपोज या पॉइंटला तुमचा ऑब्जेक्ट होता, ही पहिली पोझिशन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जे आहे, कलर रेडच ठेवावा लागेल इथे. त्यानंतर T2 जो आहे हा T2 मी कन्सिडर करतो सपोज 9 AM. इथं कन्सिडर करताना मी 1 आवरचा टाइम कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. 1 आवरचा पॉइंट जो आहे हा कन्सिडर केलेला आहे. बट यामध्ये काय असतो, अगदी स्मॉल टाइम सुद्धा असू शकतो. आता ह्या टाइम मध्ये तुमचा ऑब्जेक्ट कुठून गेला? इथून इथपर्यंत पोहोचला. मग आता ही लाईन होती सुरुवातीची 8 वाजता असताना सपोज या डायरेक्शन मध्ये मोशन आहे, 9 वाजता मी इथं पोहोचलेला आहे, म्हणजे सेकंड लाईन जी आहे ती इथं आहे. मग आता जो एरिया आहे हा एरियाला या 1 तासामध्ये जो काही एरिया कव्हर झालेला आहे तो मी इथं शेडेड दाखवलेला आहे तुम्हाला. हा एरिया जो काय टाइम आहे तुमचा 1 आवरचा जो मी इथं कन्सिडर केलेला आहे, या टाइम मध्ये तुम्ही कुठूनही घ्या, परत इथून परत पुढे जावा, परत इथून पुढे जावा, हा एरिया मिळेल मला आणखी 1 तासात. परत मी इथं जाईन, हा एरिया मिळेल मला. परत मी इथं जाईन, परत हा एरिया मिळेल मला. आणि परत 1-1 तास, म्हणजे हा पहिला तास, दुसरा, हा सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. जर मी या 5 सुद्धा तासांमध्ये जो एरिया जो कव्हर झालेला आहे, हा एरिया जर मी कम्पेअर केला
चेक केला तर हे सगळे एरिया काय राहणार आहेत तुमचे सेमच राहणार आहेत. सगळे एरिया काय राहणार आहेत तुमचे सेमच राहणार आहेत. हा काय तुमचा सेकंड लॉ आहे. मग आता हे असं का आलं हे थोडंसं आपण समजून घेऊयात. हे असं एरिया जो आहे एरिया का कॉन्स्टंट राहणार आहे याचं डेरिवेशन आपण थोडंसं समजून घ्यात. बघा मी या ठिकाणी काही एक इथं नॉमिनिक लेक्चर कन्सिडर करतो. सपोज डेल्टा ए जो आहे तर हा जो एरिया इथे दिसत आहे सुरुवातीला हा आहे डेल्टा ए. मग हे जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर जवळ बऱ्यापैकी अप्रॉक्सिमेटली जे दिसत आहे तर हे अप्रॉक्सिमेटली मला ट्रायंग्युलर दिसत आहे. कसं दिसत आहे अप्रॉक्सिमेटली ट्रायंग्युलर दिसत आहे. मग आपल्याला ट्रायंगलचा फॉर्म्युला माहित आहे 1/2 हे सगळं वेक्टर मध्ये असेल ना 1/2 इंटू बेस. बेस म्हणजेच काय असेल हा आर वेक्टर असेल. ठीक आहे. सो 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस इंटू ही हाईट कन्सिडर करायची आहे मला. ही हाईट म्हणजेच काय इथून इथंपर्यंत जायचंय म्हणजे मी सपोज याला डीएस कन्सिडर करतो पहिल्यांदा. सो हे काय असेल माझं डीएस. हे काय असेल माझं डीएस. मग आता या ठिकाणी डीएस हे कन्सिडर केल्यानंतर यामध्ये आता आपण जे व्हेलॉसिटी माहित आहे आपल्याला व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय असतं ds डिवायडेड बाय dt असतं. सो दॅट्स वाय ds विल बी इक्वल्स टू व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय dt. हे ds मिळालं. मग मला इथे पुट करावं लागेल. मला काय करावं लागेल ही व्हॅल्यू जी आहे इथं पुट करावं लागेल. मग आता हे पुट केल्यानंतर काय येते बघूया आपण डेल्टा ए म्हणजेच एरिया जो आहे हा 1/2 मल्टिप्लाइड बाय पोझिशन वेक्टर म्हणजेच हे डिस्टन्स जे आहे r मल्टिप्लाइड बाय v इंटू डेल्टा टी. मग मी काय करतो मला काय करायचं आहे एरिया जो आहे हा युनिट टाइम मध्ये जो काय टाइम कन्सिडर केलेला आहे त्या टाइम मध्ये एरिया कॉन्स्टंट दाखवायचा म्हणून मी या dt ला या साईडला घेतो. सो डेल्टा ए डिवायडेड बाय dt इज इक्वल्स टू 1/2 इंटू r मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. आता एक गोष्ट मला माहित आहे की लिनियर मोमेंटमशी रिलेटेड एक गोष्ट माहित आहे मला. हे माहित आहे की लिनियर मोमेंटम जे आहे काय असतं मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणून काय करतो मी इथं मास न मल्टिप्लाय पण करतो आणि डिवाइड पण करतो. सो इथं मला मोमेंटम मिळेल. सो डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी जे आहे डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी जे आहे आर तर इथं आहेच आणि व्ही आणि एम मास इंटू व्हेलॉसिटी जे आहे हे आलं आपलं लिनियर मोमेंटम डिवायडेड बाय एम आणि हे 2 पण आहे इथं. हा 2 पण इथं राहिलेला आहे. ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट माहिती आहे आपल्याला बघा आपण हे सगळं सुरुवातीला बेसिक जे काही क्वांटिटीज असतात तिथं आपण स्टडी करतो. आर आणि पी म्हणजे लिनियर मोमेंटमला जेव्हा आपण रेडियसनं मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळतं. म्हणजेच डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा टी जे आपल्याला कॉन्स्टंट प्रूव्ह करायचं आहे आणि अँग्युलरला काय घेतो आपण यल हा सिम्बॉल यूज करत असतो बरोबर आहे डिवायडेड बाय 2m. आता बघा आपण टाइम तर फिक्स ठेवलेला आहे एका ठराविक टाइम मध्ये आपण हे चेक करत आहोत. सो dt हा फिक्सच आहे तुमचा कॉन्स्टंट आहे. मास सुद्धा कॉन्स्टंटच असणार आहे. बट जेव्हा एक गोष्ट आपल्याला माहित आहे की अँग्युलर मोमेंटम कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम जेव्हा फोर्स जो ऍक्ट होत आहे हा सेंट्रल फोर्स जेव्हा असतो म्हणजे एका लाईनवर ऍक्ट होणारा फोर्स जेव्हा असतो तेव्हा अँग्युलर मोमेंटम जे आहे काय असतं कन्झर्व्ड असतं. काय असतं कन्झर्व्ड असतं. मग कन्झर्व्ड असणं म्हणजेच काय की ते कॉन्स्टंट राहणं. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजेच काय मोमेंटम इज अ कॉन्स्टंट. मोमेंटम चेंज होणार नाही. वेन हे अँग्युलर मोमेंटम कधी तुमचं सेम राहणार आहे जेव्हा फोर्स कसा असला पाहिजे सेंट्रल म्हणजे 2 पॉइंट्स आहेत त्या 2 पॉइंट्स मधून पास होणारा जर फोर्स असेल तर त्याला आपण सेंट्रल असं म्हणतो. ठीक आहे. सो अशा सिच्युएशन मध्ये यल काय राहणार तुमचा कॉन्स्टंट. मग यल कॉन्स्टंट एम कॉन्स्टंट म्हणजेच डेल्टा ए डिवायडेड बाय dt हा पण काय राहिलेला आहे कॉन्स्टंट राहिलेला आहे. सो हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. इथं काय झालेलं आहे तुमचं प्रूव्ह झालेलं आहे. मग यामधून आणखी एक गोष्ट काय समजते हे जर असं असेल तर आणखी एक गोष्ट काय समजते जेव्हा ऑब्जेक्ट तुमचा जो काय प्लॅनेट आहे ऑब्जेक्ट आहे सन पासून फार्दर डिस्टन्सवर असेल तेव्हा हा स्लो मोशन मध्ये जाईल. हा काय जाईल स्लो मोशन मध्ये जाईल. ठीक आहे अगदी स्लो मोशन मध्ये जाईल कारण हे डिस्टन्स जास्त राहणार आहे म्हणून हे डिस्टन्स कमी राहील एरिया सेम आणण्यासाठी आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर हेच जेव्हा आपल्याला क्लोज असेल तेव्हा जेव्हा हे प्लॅनेट जे आहे जेव्हा क्लोज असेल तेव्हा मात्र काय होईल बघा क्लोज असल्यामुळे हे डिस्टन्स कमी आहे मग हे डिस्टन्स लार्जर म्हणजेच काय असणार आहे हा फास्ट मूव्ह होणार आहे. हे पण आपल्याला सेकंड लॉ मधून समजतं. आणखी एक गोष्ट समजते आपल्याला की हे कॉन्स्टंट राहिल्यामुळं जे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन असतं तेही तुमचं काय येतं मग 0 राहतं कारण हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला ह्या सेकंड लॉ मधून समजतात. ठीक आहे. आता लास्ट जो लॉ आहे थर्ड जो लॉ आहे तर तो आहे तुमचा थर्ड लॉ जो आहे तो आहे तुमचा
लॉ ऑफ अ टाइम. आता याला काही प्रूफ वगैरे नाही आहे, हे जस्ट ऑब्झर्वेशन करून वेगवेगळ्या प्लॅनेटचा स्टडी करून हे थिअरी जी आहे थिअरी मांडलेली आहे ऍक्च्युली. यामध्ये बघा आता काय दिलेलं आहे की द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजेच काय, आता इथं जे आपण बघत होतो हे सन इथं होता सपोज, आणि याच्या अराउंड काही प्लॅनेट्स तुमचे मोशन मध्ये आहेत सपोज. ठीक आहे, हे काही पॉइंट जे आहेत हे अशा मोशन मध्ये आहेत, वेगवेगळे प्लॅनेट्स, हे वेगवेगळे प्लॅनेट जे आहेत ते मोशन मध्ये आहेत सपोज अशा पद्धतीचे. ठीक आहे, सो याचा टाइम पिरियड म्हणजेच काय, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वन कम्प्लीट सायकल. एक सायकल कंप्लीट करण्यासाठी जो टाइम रिक्वायर्ड असतो त्यालाच आपण टाइम पिरियड असं म्हणतो, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. हा टाइम पिरियड जो आहे याचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. याचा काय करायचा आहे, स्क्वेअर. जसं की अर्थला स्वतःभोवती रोटेट होण्यासाठी जो टाइम लागतो 24 आवर्स, बरोबर आहे. हे जर पूर्ण सन भोवती फिरण्यासाठी किती लागतो, 365 डेज. हा टाइम पिरियड झाला त्याचा. ठीक आहे, त्यानंतर याचा स्क्वेअर करायचा इज अ प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द सेमी मेजर ऍक्सिस ऑफ द इलिप्स ट्रेस्ड बाय द प्लॅनेट. पहिल्यांदा मी इथं लिहितो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब. आता सेमी मेजर म्हणजेच काय, जी मगाशी जी आपण डायग्राम बघितली होती इलिप्सची, तर ही मायनर होती आणि ही मेजर होती, बरोबर आहे. आता यामध्ये इथून इथपर्यंतचा जो पोर्शन आहे याला म्हणायचं सेमी मेजर. हाफ पोर्शन, मेजर ऍक्सिसचा हाफ पोर्शन. ठीक आहे, याच्या क्यूबवर सपोज याला मी आर कन्सिडर केलं, तर याच्या क्यूबला टाइम पिरियडचा जो स्क्वेअर आहे, हा टाइम पिरियडचा स्क्वेअर काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे ऑब्झर्वेशन करून आलेला लॉ आहे. त्याला असं काय मॅथमॅटिकल काय डेरिवेशन वगैरे नाही, बट ऑब्झर्वेशन करून आलेला हा लॉ आहे. ठीक आहे, तर असे हे आपण केपलरचे 3 लॉज जे आहेत हे 3 लॉज इथं या सेशन मध्ये डिस्कस केलेले आहेत. सो अशाच पद्धतीने आपण पुढचे जे काही पॉइंट्स असतील आणखी या चॅप्टरशी रिलेटेड नेक्स्ट सेशन मध्ये बघूयात, आणि त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन सुद्धा डिस्कस करूयात. थँक्यू.